नमस्कार मित्रांनो, मी प्रथमेश शिरतोडे गावरान पोल्ट्री फार्म. आपलं पेज म्हणजे नक्कीच नवीन काहीतरी. तर मित्रांनो, आज आपण अशीच काहीतरी नवीन माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला कमेंट आली की ब्रूडिंग टेम्परेचर किती पाहिजे. तर मित्रांनो, ब्रूडिंग टेम्परेचर उन्हाळ्यात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात ह्या तिन्ही ऋतूमध्ये वेगवेगळं असतं. म्हणजे टेम्परेचर सेमच असते, फक्त दिवस कमी जास्त असतात. तर आपण हे टेम्परेचर व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात. तर मित्रांनो, आपण पाहू शकता उन्हाळ्यामध्ये ब्रूडिंग टेम्परेचर व त्याचे दिवस. तर दिवस पहिला ते दिवस 4 पर्यंत आपल्याला 33 डिग्री अंश सेल्सिअस टेम्परेचर पाहिजे. त्यानंतर 5वा दिवस ते 8वा दिवस 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान पाहिजे. त्यानंतर दिवस 9वा ते दिवस 12पर्यंत 27 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे. त्यानंतर हिवाळ्यातील ब्रूडिंग टेम्परेचर व त्याचे दिवस. तर दिवस पहिला ते दिवस 7वा यामध्ये आपल्याला 33 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे. त्यानंतर दिवस 8वा ते दिवस 14वा यामध्ये आपल्याला 30 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे. त्याच्यानंतर 15वा दिवस ते 31 दिवसापर्यंत 27 डिग्री सेल्सिअस हे तापमान पाहिजे. आता हिवाळ्यात सगळ्यात जास्त दिवस का तापमान पाहिजे, तर हिवाळ्यामध्ये थंडी खूप असते. त्यासाठी जेवढं तुम्ही टेम्परेचर म्हणजे ब्रूडिंग चांगलं आणि व्यवस्थित करचाल तेवढा तुम्हाला पक्ष्यांचा रिझल्ट चांगला मिळणार आहे. तर आता पुढचं आहे पावसाळ्यातील ब्रूडिंग व त्याचे टेम्परेचर व दिवस. तर दिवस पहिला ते दिवस 7वा आपल्याला टेम्परेचर पाहिजे 33 डिग्री अंश सेल्सिअस हे तापमान पाहिजे. तर त्याच्यानंतर दिवस 8वा ते दिवस 14वा यामध्ये आपल्याला 30 डिग्री सेल्सिअस तापमान पाहिजे. त्यानंतर दिवस 15वा ते दिवस 21वा यामध्ये 27 डिग्री अंश सेल्सिअस हे तापमान पाहिजे. तर मित्रांनो, पावसाळ्यात टेम्परेचर मेंटेन ठेवणं ही सगळ्यात जास्त कठीण असतं, कारण पावसाळ्यात हा पाऊस असतो, कधी ऊन पण असते आणि कधी थंडी पण असते. त्याच्यामुळे पावसाळ्यात प्रॉब्लेम हा जास्त येतो. तर मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून अशाच नवीन नवीन घटकाची माहिती आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर आता ह्याच्यानंतर नेक्स्ट व्हिडिओ आपले येणार आहे ते आजार असतील, पोल्ट्री फार्म चालू करण्याची काय माहिती असेल, पोल्ट्री फार्ममध्ये लागणाऱ्या काय वस्तू असतील, किंवा पोल्ट्री फार्ममध्ये पिल्ले येण्याच्या अगोदरची काळजी काय असेल, पिल्लं आल्यानंतरची काळजी काय असेल, हे प्रत्येक घटक आपण असेच स्टेप बाय स्टेप समजून सांगणार आहोत. तर मित्रांनो, ही आत्ताच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा. हो, आणि आपल्या पेजला जर नवीन असाल तर फॉलो आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आपल्याला अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद मित्रांनो.